आणि ह्या महिन्यामध्ये आत्ता जो अधिकाचा आहे हे पहिलं पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःच्या त्या गृहिणींनी स्वतःच्या हाताने केलेला स्वयंपाक हाच विष्णुमय असतो. हॉटेलमधला केलेला स्वयंपाक विष्णुमय नसतो. तिथं तुम्ही व्यवहार असतो. एवढ्या लोकांचं मी कसं करणार, हा त्या गृहिणीतला प्रश्न असतो. केवढ्या लोकांचं जेवण, मी 33 म्हणजे 66 झाली मिळून माणसं. एवढ्या जणांचं मी कसं करणार? नका करू. जुन्या काळामध्ये जा, थोडं रिव्हर्स जा. आपल्या आई वडिलांनी 33 मिळवणं जेवायला घातली होती का? जर घातली होती तर तेव्हा काय केलं होतं? कशा पद्धतीने जेवण तयार केलं होतं? 100 पदार्थ त्याच्यामध्ये केलेले नव्हते. काय नक्की केलं होतं ना, हे अभ्यासणं गरजेचं आहे. याचा अभ्यास होत नाही. ब्राह्मणांना देताना तुम्ही त्याच्यामध्ये जानवं देता का? जानवी जोड कुठंच आलं नाही, की जानवं याच्यामध्ये बघितलं, सगळं एक जनरल बघितलं, सगळ्या गोष्टी आल्यात. उत्तम प्रकारे जमेल तसं त्यांना वस्त्र द्यावं, त्याच्यामध्ये द्यावं. एक साडी 500 रुपयाची झाली तर 33 गुणिले 5 किती रुपयाच्या साड्या होत्या? आज तुमची ऐपत आहे, योग्यता आहे, तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही ते करताय. पण सर्वसाधारण पाहिजे ना. परमेश्वरांनी हा अधिक महिना एकांसाठी नाहीये, सर्वांसाठी केलेला आहे. मग त्याचे नियम काय आहेत? त्यांनी सांगितलेलं नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याला द्या. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.